तुमच्या मतानुसार अलीकडं मुलांच्या भविष्यासाठी पालक आता किती जागरूक झाले आहेत? बऱ्यापैकी जागृत झालेत. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आहे ना, विविध प्रकाराचे पालक असतात बरं. हं. आणि अ, त्यांच्या गरजा पण वेगळ्या असतात. बरं. त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पण वेगवेगळं असतं. वेगवेगळं. आणि या सगळ्यांचा अ, ते त्यांच्या मुलांच्या करिअर किंवा एज्युकेशनच्या बाबतीत काय विचार करतात ह्याच्यावर फार मोठा त्याचा एक इम्पॅक्ट असतो. बरं. तर जर का विविध प्रकारचे पालक जर का म्हणायचे झाले बरं. तर तीन तीन प्रकाराचे मला मुख्य रूप माझ्या दिसतात. म्हणजे मी माझ्या करिअरमध्ये आत्तापर्यंत तीन तीन प्रकाराचे पालक पाहिलेत. बरं. पहिले पालक आहे हं. की फॉर एन एक्झाम्पल मी डॉक्टर आहे, म्हणजे माझ्या मुलाने मेडिकलमध्येच जायला पाहिजे. हं. त्यांना डॉक्टरच व्हायला हवं. हां, म्हणजे माझ्यासाठी उत्तम म्हणजे करिअर काय उत्तम असेल? करिअर किंवा सक्सेसफुल करिअर म्हणजे फक्त मेडिसिन, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी काही एक्सेप्टेडच नाही आहे. हं. बापरे. हे असे एक पालक असतात. बरं. दुसरे पालक असतात त्याहून पूर्ण विरुद्ध. बरं. मला माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर व्हायचं होतं, मी नाही होऊ शकलो, माझ्या मुलांनी तर आता मेडिकल घ्यायलाच पाहिजे, त्यांना डॉक्टर व्हायलाच हवं. व्हायलाच पाहिजे. हे दुसरं एक्स्ट्रीम पोल आहे पॅरेंटिंगचा. बरोबर. आणि तिसरे जे पालक असतात, हं. ठीक आहे ना, हे या दोन्ही प्रकाराच्या पालकांपेक्षा अतिशय वेगळे असतात. बरं. जे मी तुम्हाला सांगितलं ना, इन्फॉर्मर, हां. ते फक्त मुलांना सांगतात, हे बघ, तुला जे व्हायचं असेल ना ते तू हो, तुला जे करिअर घ्यायचं असेल ते तू करिअर सिलेक्ट कर. ठीक आहे, आमचं कर्तव्य आहे तुला ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या आम्ही तुला द्याव्या. हं. जी साधन सामग्री लागेल ती. हां, तुला जे रिसोर्सेस पाहिजेत ते आम्ही देऊ, पण करिअर सिलेक्शन हे तू करशील बरं. आणि त्यात सक्सेसफुल होणं हे तुझी जबाबदारी. हे तिसऱ्या कॅटेगरीचे पॅरेंट्स असतात. नॉर्मली असे पॅरेंट्स जर का मुलं सक्सेसफुल झाले तर त्याचं क्रेडिट स्वतः घेतात की आम्ही मुलांना मुक्तता दिली, आम्ही त्यांना फ्रीडम दिलं, बरोबर. बरोबर की नाही, हां. हां. आणि म्हणून ते सक्सेसफुल झाले. झाले. पण जर का नाही झाले तर ह्याच प्रकारचे पालक मुलांना ब्लेम सुद्धा करायला मागं म्हणजे पुढं विचार बघत नाही नाहीत. करत. हं. मी तुला सगळं दिलं तरी सुद्धा तू शिकला नाही, म्हणजे मी माझं काम केलं, तू तुझं काम केलं नाहीये. बापरे. मुख्य रूप मी पाहायला गेलं तर असे तीन प्रकाराचे पॅरेंट्स मी पाहिलेत. पण चौथ्या कॅटेगरीचे पण पॅरेंट्स मी पाहिलेत. बरं. जे तुम्ही विचारतात ना, हां. तुम्ही जे विचारलं मला हां. आता की जागरूक झाले आहेत. जागृत झाले की नाही, ते जागरूक पॅरेंट्स जे असतात ना, हां. ते म्हणतात मी सर्वात पहिले हे पाहीन की माझ्या मुलामध्ये पोटेन्शियल काय आहे. अच्छा. पोटेन्शियल प्रमाणे मी त्याचं पूर्ण एज्युकेशन प्लॅनिंग करेल. वेळ आली तर मी प्रोफेशनल एज्युकेशन आणि करिअर काउन्सिलरची किंवा ॲडवायझरची मदत पण घेईन. पण मी एन्शॉर करीन की माझा मुलगा किंवा माझी मुलगी हे त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायला पाहिजे. त्यासाठी त्यांना फ्रीडमसुद्धा देईन आणि गायडन्ससुद्धा देईल आणि एक इकोसिस्टमसुद्धा प्रोव्हाइड करीन. अरे वा. ह्या प्रकाराचे पालकसुद्धा असतात जे तुम्ही म्हणतात ते की जागरूक. हां. सजग पालक आहे. अलीकडे हे अजूनही हे नंबरमध्ये फार कमी आहेत. अच्छा. त्यांची म्हणजे संख्या फार कमी. वाढायला हवी. हां, म्हणजे पर्सेंटेज वाईज पाहायला गेलं तर फार कमी पॅरेंट्स या कॅटेगरीमध्ये आत्ता येतात. बरं. पण बाकीचे जे पॅरेंट्स आहेत, जे मी आधी सांगितले तीन प्रकाराचे पॅरेंट्स, आता त्या प्रकाराच्या पॅरेंट्सला एक वेगळेच प्रश्न त्यांच्यासमोर आलेत. बरोबर. ते म्हणजे आम्ही मुलांना कुठल्या प्रकारचं करिअर आणि कुठल्या प्रकारच्या एज्युकेशनसाठी मदत करायला हवी, आम्ही काय करायला हवं बरं. हे त्यांना कळत नाही आहे. मला असं वाटतंय की हळूहळू बदल येऊ लागलाय. कमीत कमीत पॅरेंट्सला एवढं तरी कळायला लागलंय की इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन वाढते, बरोबर. अभ्यासाचे आणि शिक्षणाचे प्रकार बदललेत, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, मीडिया ह्याचा बराच इम्पॅक्ट मुलांवर, त्यांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या करिअरवर होतोय. होऊन राहिलेला आहे. बरं. म्हणून जागरूक पॅरेंट्सच्या कम्पॅरिझनमध्ये कन्फ्युज्ड पॅरेंट्सची कॅटेगरी ही वाढत चालली आहे. अच्छा. आणि खरं सांगितलं तर माझ्या दृष्टिकोनातून हे चांगले इंडिकेशन आहेत.
अच्छा, हे चांगलं आहे. एका अर्थानं हा, चांगलं म्हणजे आहे. कमीत कमी पालक म्हणून तुम्ही कन्फ्युज तर आहात. हां. म्हणजे तुम्हाला एवढं तर कळतंय की तुम्हाला काहीतरी प्रश्न भेडसावतात आहे. म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं शोधायची आहेत. हां. आता फक्त तुम्हाला हे माहीत नाहीये की तुम्हाला तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यात कोण तुम्हाला मदत करेल. मदत करेल. कुणाची म्हणजे मदत मला घ्यायला असं वाटतंय की बदल घडून राहिलेला आहे. हळूहळू हा बदल घडेल, लोकांमध्ये जागरूकता यायला लागली आहे, ती आणखीन वाढेल. बरोबर. आणि त्यामुळं मुलांचं नक्कीच कल्याण होणार आहे किंवा त्यांना नक्कीच चांगली दिशा मिळणार मिळू आहे. शकते.